देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा शपथ घेत आहेत आणि त्यासाठी तयारी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे। राजधानी नवी दिल्लीमधील राष्ट्रपती भवनामध्ये सायंकाळी 7:15 वाजता हा भव्य दिव्य कार्यक्रम पार पडणार आहे। पण त्यापूर्वी ही सगळी तयारी जी आहे ती आपण राजधानी नवी दिल्लीमधील बघतोय। आपण ही सगळी दृश्य जी आहेत ती राजधानी नवी दिल्लीमधील प्रत्येक चौकामधील बघतोय। मी सध्या उद्योग भवन चौकामध्ये आहे आणि या उद्योग भवन चौकामध्ये आपण बघू शकतो की जे विदेशी पाहुणे येणार आहेत त्या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठीचे असे मोठमोठे बॅनर्स जे आहेत ते लागलेच आपण बघू शकतोय। खरं तर 9 देशांच्या प्रमुख नेत्यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि त्या सगळ्या प्रमुखांचे बॅनर्स जे आहेत ते लागलेच आपण चित्र बघायला मिळतोय। आपण बघू शकतो की भूतानचे नेते असतील किंवा श्रीलंकेचे नेते असतील या सगळ्यांचे बॅनर लागलेच आपण बघू शकतो। ही दृश्य आहेत ही दृश्य आपण बघू शकतो की राष्ट्रपती आहेत श्रीलंकेचे रानिल विक्रमसिंघे त्यांचा हा बॅनर लागल्याचं चित्र बघू शकतोय। सोबतच इतर प्रमुख पाहुणे 9 देशांचे आलेले आहेत त्या सगळ्यांचे स्वागताचे बॅनर्स प्रत्येक चौकामध्ये लागलेले आहेत। आज राजधानी नवी दिल्लीमधील सिक्युरिटी जी आहे ती अगदी टाईट असणार आहे कारण प्रमुख नेते जे आहेत अनेक देशांचे असतील किंवा इतर संपूर्ण देशामधील नेते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी खरं तर ही सगळी यंत्रणा जी आहे ती कामाला लागल्याचं बघायला मिळतोय। दुसरीकडे जर आपण बघितलं तर 10,000 पेक्षा जास्त पाहुणे जे आहेत ते या कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्या सगळ्यांसाठी निमंत्रण खरं तर राष्ट्रपती भवनाकडून दिलं गेलेलं आहे। मोदींचा शपथविधी सोहळा खरं तर मोठा भव्य दिव्य करण्याचा मानस भाजप असेल किंवा एनडीएकडून केला जाणार आहे आणि त्यासाठी तयारी केलेली आहे। सोबतच आपण जर बघितलं तर या सगळ्या कार्यक्रमासाठी कुठलीही कसर सोडल्याचं बघायला मिळत नाही आणि म्हणूनच प्रत्येक चौकामधून या नेत्यांचे बॅनर जे आहेत ते स्वागताचे लागल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।